ठीक आहे, आरोप प्रत्यारोप होत आहेत, पण एक गोष्ट आपल्याला नाकारता येणार नाही की गेल्या काही वर्षामध्ये बीड हे जातीय राजकारणाची प्रयोगशाळा होत चालली आहे. म्हणजे मनोज जरांगे पाटलांनी ज्यावेळेस आंदोलन सुरू केलं त्याच्यानंतर ओबीसी आणि मराठा ह्या नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला. आताच्या घटनेला चौकशी करायची मागणी किती झाली किंवा किती कणखरपणे बाजू मांडली गेली, तर एक गोष्ट कुणी नाकारणार नाही, ह्या घटनेला सुद्धा एक जातीय किनार आहे. आणि त्याच्यावरच खंडन करण्याचा प्रयत्न जितेंद्र आव्हाडांनी सुद्धा केला की आरोपी वंजरे असले तरी सुद्धा आम्ही इथे त्यांना शिक्षेची मागणी करतोय. माझा प्रश्न असा आहे की 4-5 वर्षांमध्ये या जातीच्या पीच्या राजकारणावरती बीडकर भरडला जातोय किंवा मराठवाड्यातले नागरिक भरडले जात आहेत, हे कधी थांबणार आहे? आमच्या बीड जिल्ह्यामध्ये काही लोकांना काम न करता निवडून यायचं, बिलकुल कामाकडे लक्षच नाही द्यायचं. मग कशाचा आधार घ्यायचा तर जातीचा आधार. आणि हे सगळ्यात वाईट तुमचं हे ना सोशल मीडिया आहे, यांचे फार 12,000 स्क्वेअर फुटाचे त्यांचे हे आहेत. कोणाचे आहेत ते तुम्ही जाऊन तपास. ते काही लिहिणारे वेगळे, पसरवणारे वेगळे, आणि त्याच्यातून हेच पसरायचं. हे असं करायचं. बाकी जातीवाद बितीवाद काय नाही हो, सगळे एका ताटात जेवतात लोक. आणि काही गोष्टीचा मी ती मागणी केलेली आहे बिंदू नामावलीची. तुम्ही आमच्या बीड जिल्ह्यामध्ये बिंदू नामावलीची वास्तुशांती झालेली पूर्णपणे, आणि ते सुद्धा एक प्रमुख कारण आहे. पण ते बिंदू नामावली कळलं पाहिजे महाराष्ट्राला, ते जरा व्यवस्थित. महाराष्ट्राला म्हणजे बिंदू नामावली आपल्याकडं काय आहे की ओपन कॅटेगरीच्या जागा एवढ्या, नंतर आपल्याला SC ST जे आहे ते 20% आपण करतो, 14 आणि 60%. हां, त्याच्यानंतर VJNT अ ब कड ते आहे, म्हणजे ते 32% पर्यंत जातं. आता SC BC प्रवर्ग झाला आपला, त्याच्यासह 62% पर्यंत आपण गेलो. 62 म्हणजे EWS 62 10, आणि आता हे परत 10 SCBC म्हणजे 72 झालं. 72% गेलो. हे मग हे असं जे प्रवर्गाचं जे बिंदू नामावले, याच प्रमाणात सगळ्या जातीपातीचे लोक आरक्षणामध्ये बसले पाहिजे. बीड जिल्ह्यामध्ये काय झालं आहे की कोणत्याही जिल्ह्यातून बदलून यायचं आमच्या जिल्ह्यात यायचं, कोणत्याही जिल्ह्यातून यायचं आमच्या जिल्ह्यात. अरे बाबा, तुम्ही कोणाच्या जागेवर चालला? SCच्या जागेवर चालला का STच्या जागेवर चालला का ओपनच्या जागेवर चालला का दुसऱ्या अ ब कडमध्ये कोणत्या प्रवर्गाच्या जागेवर चालला? याचं काही तारतम्य राहिलेलं नाही. त्याचेही दुष्परिणाम हे जातीयता वाढण्यामध्ये त्या ठिकाणी होत आहेत. हे कटू सत्य आहे. सत्य आहे पण कटू आहे, हे पचवलं जात नाही. आणि हे जे स्वतःला बुद्धिवादी मानतात असे काही लोक याचा पुरेपूर गैरफायदा करून घेतात. प्रशासनामध्ये हे झालं आहे, पोलीस प्रशासनात तेच झालं आहे, महसूलमध्ये तेच, शिक्षकांमध्ये तेच, सगळीकडे हे. आणि जातीयता वाढविण्याचं बरं का, आणि लोकांच्यामध्ये राखेल वाटायचं हे सुद्धा एक मोठं कारण आहे. आणि दुसरं म्हणजे बरेचसे जे नेते मंडळी, मी एकाचं नाव घेत नाही कोणाचं, सगळेच नेते मंडळी, त्यांचं सोशल मीडिया जे आहे हे फक्त सोशल मीडिया फायद्यासाठी असला पाहिजे ना, का फक्त राखेल वाटायसाठीच असला पाहिजे? टेंबा घ्यायचा, पेट्रोल घ्यायचं, राखेल वाटायचं. राखेल संपलं आहे आता, राखेल कुठं राहील? पेट्रोल, नाफ्ता, अजून काय काय जे आहे. आता 22% इथेनॉलमध्ये, हे पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळायचं केलं, ते घ्यायचं, त्याच्यात टाकायचं, काडी वाढायची आणि पेटवून द्यायचं. एवढाच धंदा चालू आहे. म्हणून जातीवादाचा कशाचं जातीवाद? आता मला जे आहे एवढं सगळं होऊन बी 30 ते 35% मतदान वंजारी समाजाचं पडलं. आम्ही त्यांच्या सगळ्याच्या सुखदुःखामध्ये जातो, ते आमच्या सुखदुःखामध्ये येतात. परंतु हे वाढवण्याचं काम काही जबाबदार लोकप्रतिनिधींनी आमच्या जिल्ह्यामध्ये केलं. ते कोणी केलं आहे, काय केलं आहे, संशोधनाचा विषय आहे. माझं मत आहे की मुंबई तकची एक भली मोठी टीम पाठवा, याला जबाबदार कोण आहे, काय आहे ते बघा, तिथं गेल्याच्या नंतर कळेल. आम्ही नाही बाबा हे याचा आधार घेत. सगळे माणसं एकत्र बसतात. जे माणसं नारायणगडावर दर्शनाला जातात तीच भगवानगडावर जातात, तीच माणसं मच्छिंद्रनाथाच्या दर्शनाला येतात, तीच माणसं वामन भाऊंच्या दर्शनाला येतात. आमच्या इथं हे भक्तीचा सुद्धा, आम्ही गरीब असू, पैशा पाण्याने गरीब असू, परंतु देवाच्या भक्तीच्या बाबतीत नंबर 1 आहोत आम्ही. आणि ज्वलंत जिल्हा आहे. याला काही कारणं आहेत. वडजे, देवीदास वडजे साहेबांचा बीड जिल्हा, वडजेंची संघटना आमच्या इथंच मोठी झाली.
अण्णासाहेब पाटील सुद्धा आमच्या इथंच आले, विनायकराव मेटे साहेब आणि मनोजदादांची जी हे आत्ताचं हे झालं जरांगे पाटलांचं, त्याचं मूळसुद्धा बीड जिल्ह्यामध्येच आहे आणि बाकीच्यांचंही सगळ्यांचंच आहे. परंतु हे आजपर्यंत एवढं नव्हतं. सगळ्यात वाईट हे वाढायला कारण म्हणजे हे तुमचा मोबाईल आहे, इन्स्टा, काय काय म्हणते स्नॅपचॅट, अमकं चॅट तमके चॅट, ह्याच्यामुळं जास्त वैतागवाडी वाढती. त्यामुळे ह्याला कुठंतरी राखेल होतून ह्याला कायदे काहीतरी करायला पाहिजे ना. हे नुसतं लोकांच्या इज्जती घ्यायचा धंदा आहे. दुसरं असं की भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. Yes. असे अनेक नेते भाजपचे जे मोठे नेते कार्यकर्त्यांच्या अडीअडचणीला धावून येतात. संतोष देशमुख भाजपाचा सरपंच होता 15 वर्षांचा. मराठवाड्यात आपण जर बघितलं तर ना रावसाहेब दानवे त्यांच्यासाठी आवाज उठवत आहेत, ना प्रशांत बंब आहेत, ना अनुराधा चव्हाण आहेत, ना अतुल सावे आहेत, ना तिकडे अशोक चव्हाण आहेत, ना निलंगेकर आहेत. सुरेश धसच का? भाजपचे बाकीचे नेते शांत आहेत आणि सुरेश धस हे जोरकसपणे आवाज उठवत आहेत. नाही 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 असं काय नाही. अनुराधा चव्हाण पण तिथं येऊन गेले, आमचे अभिमन्यू तिथं येऊन गेलेत, पवारसाहेब. भाजपाचे मी एकटाच नाही, इतरही भाजपाचे लीडर सगळे, दानवे साहेबांनी सुद्धा बोललेले त्याच्यावर. अशोकराव चव्हाण साहेब येऊन जरी गेले नसले तरी त्यांची भावना जी आहे ती त्यांचे चांगलेच. भाजपाचे येऊन गेले, राष्ट्रवादीचे येऊन गेले, अजितदादांच्या गटाचे येऊन गेले, शिंदे साहेबांचे त्यांनी 10 लाख रुपयाची मदत पाठवली. आपले हे संभाजीनगरचे आपले मंत्री संजू भाऊ ते आलते, आदरणीय उद्योगमंत्री महोदय आलते, उदयजी.